नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या। आज आपण बातम्यात जर तुम्हाला अजून PM किसानचा हप्ता भेटला नाही तर त्यासाठी काय कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत या संदर्भात सुद्धा आज बातमी पाहणार आहोत। जशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करू। दरवर्षीच्या तुलनेत लवकर आलेली थंडी उद्यापासून कमी होणार। हवामानातील बदलामुळे 22 नोव्हेंबर नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे। पावसाने 40% कांद्याचे नुकसान झाले असून राज्यात सुमारे 50,000 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये जमीन खरडून 13,500 हेक्टरचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी 58 कोटी रुपयांची मागणी आहे। कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार। पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घोषणा केली होती। महिनाभरात 1450 शेतकऱ्यांना 19.44 कोटी रुपयांचे रब्बी कर्जाचे वाटप। EKYC नसल्यामुळे अतिवृष्टी अनुदानाचे वाटप रखडले आहे आणि अनुदानासाठी ग्रीस्टेक फार्मर ID किंवा EKYC अनिवार्य आहे। लाडक्या बहिणी EKYC साठी रांगेत, 31,000 महिला वगळण्यात आला। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 महिन्यानंतर पोर्टल सुरू झाल्याने EKYCचा अडथळा दूर, अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा। शेतकऱ्यांची कर्जाच्या विळख्यातून कायमची सुटका करण्यासाठी उच्चाधिकारी समिती गठीत। राज्यामध्ये रब्बी पेरणीची गती संथ असून फक्त 16% क्षेत्रावरती लागवड पूर्ण। गतवर्षापेक्षा 6 लाख हेक्टरने कमी पेरण्या। गहू आणि हरभऱ्यासाठी पीक विम्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे। खामगाव जिल्ह्यामध्ये 94,000 हेक्टरवरील तूर पीक कीडसह मर रोगांच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात। थंडीची लाट आणि दर घसरणीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत आणि काळात्मकचा प्रादुर्भाव वाढला। काकरंबा परिसरात रब्बीमध्ये हरभऱ्याऐवजी राजमाची पेरणी। सोयाबीन खरेदी केंद्र आवक नाही, अकोला जिल्ह्यातील 6 केंद्रांवर 15,000 शेतकऱ्यांची नोंदणी। कर्जमाफीचा लाभ गरजूंनाच द्यावा, धनदांडग्यांना नको, सामान्य शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेल्याने आता लाल्या कपाशीही गेली। शेतकऱ्यांच्या साडेसातीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट, योग्य भावही मिळेना। सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी करणे गरजेचे। जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या उपक्रम फार्मर कप स्पर्धा आयोजित, उत्पादन वाढून खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट। खाजगी भूमापकांना शासन मोजणी परवाना देणार, यामुळे शेतीच्या बांधावरील मोजणीचे वाद मिटण्याची शक्यता। तर अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।